नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, काय सांगणार? आज तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केली। अण्णाभाऊ साठे यांची जयंती आजच साजरी झालेली आहे। काय संदेश देणार नेमकं समाजाला, देशाला तुम्ही याच्या माध्यमातून? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। जय भीम, जय लवजी, जय संविधान। अण्णाभाऊ साठेची 104वी जयंती आपण यावर्षी साजरी करत आहोत। महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे अण्णाभाऊ साठेंना मानवंदना प्रत्येक शहरातून, प्रत्येक गावातून मिळत आहे। भारत सरकारने आताच RTची घोषणाही केलेली आहे। कशा माध्यमातून केली, कशामुळे केली, या वादामध्ये जाता त्यांचे आम्ही स्वागत करतो। अण्णाभाऊ साठेची जयंती 104 जयंती आम्ही यावेळेस साजरी करत आहोत। मी सुशील तुपे आणि माझे सहकारी आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती एक आगळी वेगळी साजरी करावा आणि महाराष्ट्रालाच नाही तर भारतभर जनतेला दाखवा की अण्णाभाऊ साठे कोण होते, अण्णाभाऊ साठे काय होतं, त्यांची रचना काय, त्यांचे काव्य काय, त्यांनी काय काम केले समाजासाठी। ह्यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत। अतिशय मोठ्या उत्साहानं महिनाभरपासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। बरं, आता तुम्ही ताऱ्याला अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलेलं आहे। काय काय तुम्हाला अडचणी समोर जावं लागलं? कारण समाजामध्ये बरेच पुढारी, नेते मंडळी, युवक आहे, IPS अधिकारी आहे, त्यांना न सुचता तुम्ही ते कार्य केलं। काय तुम्हाला याच्यामध्ये अडचणी आली? सर्वप्रथम मी आणखी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो तुमच्या पत्रकारितेद्वारे की आपण अण्णाभाऊ साठेचं नाव या आकाशातील ताऱ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे। या नावासाठी आपण 6 महिन्यानं झटत होतो, काम करत होतो अण्णाभाऊ साठेच्या नावावर, की अण्णाभाऊ साठेचं नाव आपल्याला महाराष्ट्रावर नाही तर जग पातळीवर आपल्याला नाव घेऊन जायचं आहे। यासाठी आम्ही आणि माझे सहकारी 6 महिन्यानं आम्ही काम करत होतो की अण्णाभाऊ साठेचं नाव ताऱ्याला द्यावं। तर हे रजिस्ट्रेशन आमचं मागच्या महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। त्याच्यासाठी आम्हाला खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणी आम्ही अण्णाभाऊ साठेच्या नावानं मोकळ्या केल्या। बरं, या माध्यमातून तुम्ही युवकांना व समाजाला काय संदेश देणार आहे? समाजाला आम्ही हेच सांगू शकतो आता की आपण आता कुठेही मागासले पण राहिलेलो नाही। आपण अण्णाभाऊ साठेच्या विचारानं, बाबासाहेबांच्या विचारानं पुढे जाऊ, नवीन उद्योगामध्ये वळू, नवीन उद्योग करू। अण्णाभाऊ साठेचं, बाबासाहेबांचं नाव आपण आता ताऱ्यावर नेलंय। आता आपला समाज आपल्याला पुढं कसा न्यायचा आहे याच्यावर आपण अभ्यास करू, याच्यावर आपण काम करू आणि अण्णाभाऊ साठेंना आपण नाव दिलंय हे ताऱ्यांना, ही बातमी, ही गोष्ट प्रत्येक युवकांना सांगा, प्रत्येक युवतीला सांगा आणि याच्या शुभेच्छा द्या, हीच आमची मागणी आहे। बरं, इथून पुढे आता तुम्ही ताऱ्यांना नाव अण्णाभाऊ साठे यांचं दिलेलं आहे, याची जनजागृती कशी करणार समाजामध्ये? कसं त्यांच्यापर्यंत संदेश पाठवणार तुम्ही? काय काय काय? आम्ही जेव्हापासून रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासून फक्त फोनवरती आम्ही लोकांना सांगतोय म्हणजे लोकांना कळतंय की अण्णाभाऊ साठेचं नाव ताऱ्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे। मला मराठवाड्यातून 7 ते 8 कॉल आले, अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही प्रमुख उपस्थित तुमची दाखवा। तर मी त्यांना होकार दिलेला आहे आणि आम्ही ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट पूर्ण जयंतीमध्ये घेऊन जाणार आहोत। प्रत्येक अण्णाभाऊ साठेच्या जयंती आम्हाला जिथं बोलवण्यात येईल की आपण हे काम केलेलं आहे, अण्णाभाऊ साठेचं नाव आपण ताऱ्याला दिलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट आपण प्रत्येक जयंतीमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत आणि महाराष्ट्रभर जनतेला दाखवणार आहोत की आपण अण्णाभाऊ साठेचं नाव आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे। हे आपण गुगलवरती आपण त्याला बघू शकतो। बरं, अण्णाभाऊ साठेचं जे गाव आहे, जिथे ज्याची जन्मभूमी, तुम्ही तिथं त्यांच्या गावापासून चालू करणार का इतर ठिकाणावरून ती जनजागृती करणार? चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही। ह्या कामाची दखल स्वतः अण्णाभाऊ साठे यांचे वारस सचिन भाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे यांनी माझी दखल घेतलेली आहे। त्यांनी मला स्वतः फोनवर पर्सनल शुभेच्छा दिल्या आणि मला माझं वावा केली, मला शाबासकी दिली। मी त्यांचा धन्यवाद करतो। याची सुरुवात मी अशी करणार आहे की मी 1 ऑगस्टला वाटे गावात, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी, तिथे मी जाणार आहे आणि त्यांना ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, ते ताऱ्याला नाव दिलेलं डॉक्युमेंट, हे मी त्यांना अर्पण करणार आहोत आणि तिथून मी महाराष्ट्रभर फिरणार आहे। आता तुम्ही जो परिचय दिला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही उद्योजक आहात। जी जी। मग नेमकं या सामाजिक चळवळीमध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटलं? चळवळ ही रक्तात असते सर, ती माझ्या रक्तामध्ये रुजलेली आहे। आंबेडकरी विचारधारेचा हा मुलगा आहे, हा उद्योजक आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तिथून मला या चळवळीचं धडे किंवा चळवळीचं मार्ग स्रोत मला तिथून मिळाले आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा माझ्या संपर्कात महाराष्ट्रातील प्रत्येक चळवळीतले लोक, दीपकराव केदारजी असतील, अजिंक्य चांदणे असतील, असे सचिन साठेराव असतील, असे उद्योगातील किंवा चळवळीतील लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माझ्या संपर्कात आहेत. तिथून मला हे चळवळीचा वेळ लागलेला आहे. नाव देण्याची जी गोष्ट आहे ही ऐतिहासिक गोष्ट तुम्ही केली. याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? याची प्रेरणा मला माझ्या वडिलांपासून मिळाली आहे की बाबा माझे वडील सुरुवातीपासून समाजामधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा बाबासाहेब युनिव्हर्सिटीला नाव देण्यात येते होते, माझ्या वडिलांनी 3 दिवसाचा कारावास भोगलेला आहे. ते एक चळवळी किंवा एक पॅन्थर म्हणून लढावे आहेत. माझ्या वडिलांपासून मी हे शिकलेलं आहे की तू चळवळ पण गतिमान कर. जसं बाबासाहेब म्हणले होते की तू अगोदर तुझ्या पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर तू समाजाकडे वळ किंवा चळवळीकडे वळ. त्या मार्गाने त्या बाबासाहेबांच्या आमच्या स्त्रोतामुळे मी जगतोय. किंवा तू स्वतःचं पोट भरव. तर माझा उद्योगाने मी माझं पोट भरतोय, माझ्या आईवडिलांचं पोट भरतोय आणि चळवळीमध्ये त्या उद्योगातून येणारा जो स्रोत आहे त्यामध्ये मी ती चळवळीमध्ये लावतो. कौतुकास्पद तुम्ही काम केलेलं आहे. जेव्हा ही बातमी सगळ्यांकडे पसरली तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या घरी सांगितली असेल. नेमकी तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? माझ्या नातेवाईकांची प्रतिक्रिया कशी होती? माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले होते. माझी आई काही शिकलेली नाही, तिला दुसरी येत नाही, म्हणजे दुसरीमध्येही शिकलेली नाही. पण तिला एवढं माहिती की बाबासाहेब आपले उद्धार करते, अण्णाभाऊ साठे आपले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत, सावित्रीबाई फुले आपले, ज्योतिबाराव फुले आपले. त्यांच्यामुळे आम्ही शिकलोय. माझ्या वडील आणि माझ्या आईनं मला हे चळवळीत संस्कार दिलेले आहेत. मला कुठल्याही जादूटोण्याविषयी किंवा कुठल्याही भानगडीविषयी मला माहीत नाही. मला माझ्या आईवडिलांना फक्त शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या विचारावर मला जगवलंय. मी शिकलोय. मी ग्रॅज्युएट मुलगा आहे. माझा छोटा बंधू हा सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या गावामध्ये सर्वात पहिला माझ्या समाजातून सिव्हिल इंजिनियर माझा बंधू आहे. अशा प्रकारे माझ्या आईनं माझ्या वडिलांना माझ्यावर संस्कार टाकलेले. समाजाच्या युवकांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही अशा माध्यमात? समाजाच्या युवकांना मी हेच आवाहन करेल की अण्णाभाऊ साठेच्या विचारावर चला, बाबासाहेबांच्या विचारावर चला, व्यसन सोडा, उद्योगाकडे वळा आणि आपला समाज प्रबळ करा. आपला समाज वाढेल कसा याच्यावर विचार करा. उद्योगाकडे वळा, नोकरी पाण्याकडे वळा, चांगल्या गोष्टी करा, समाजाला नाव पुढं कसं हे करा. RDची स्थापना सध्या तरी झालेली आहे. त्या RDच्या द्वारे तुम्ही चांगलं काम करा. ISI PSI बना आणि समाजाचं नाव आणि समाजाचे लोक, समाजाच्या मुली चांगल्या ठिकाणी क्वालिफिकेशनला लावा, हीच आमची विनंती आहे. सर, आपलं नाव? माझं पूर्ण नाव सुशील ज्ञानदेव तुपे. मी राहणार चिकलठाणा आहे. हां, ओके. हां, ओके. आता तुम्ही जो परिचय दिला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही उद्योजक आहात. जी जी. मग नेमकं या सामाजिक चळवळीमध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटलं? चळवळ ही रक्तात असते सर, आणि ती माझ्या रक्तामध्ये रुजलेली आहे. आंबेडकरी विचारधारेचा हा मुलगा आहे, हा उद्योजक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तिथून मला या चळवळीचं धडे किंवा चळवळीचं मार्ग स्रोत मला तिथून मिळाले आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा माझ्या संपर्कात महाराष्ट्रातील प्रत्येक चळवळीतले लोक, दीपकराव केदारजी असतील, अजिंक्य चांदणे असतील, असे सचिन साठेराव असतील, असे उद्योगातील किंवा चळवळीतील लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माझ्या संपर्कात आहेत. तिथून मला हे चळवळीचा वेळ लागलेला आहे. नाव देण्याची जी गोष्ट आहे ही ऐतिहासिक गोष्ट तुम्ही केली. याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? याची प्रेरणा मला माझ्या वडिलांपासून मिळाली आहे की बाबा माझे वडील सुरुवातीपासून समाजामधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा बाबासाहेब युनिव्हर्सिटीला नाव देण्यात येते होते, माझ्या वडिलांनी 3 दिवसाचा कारावास भोगलेला आहे. ते एक चळवळी किंवा एक पॅन्थर म्हणून लढावे आहेत. माझ्या वडिलांपासून मी हे शिकलेलं आहे की तू चळवळ पण गतिमान कर. जसं बाबासाहेब म्हणले होते की तू अगोदर तुझ्या पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर तू समाजाकडे वळ किंवा चळवळीकडे वळ. त्या मार्गाने त्या बाबासाहेबांच्या आमच्या स्त्रोतामुळे मी जगतोय. किंवा तू स्वतःचं पोट भरव. तर माझा उद्योगाने मी माझं पोट भरतोय, माझ्या आईवडिलांचं पोट भरतोय आणि चळवळीमध्ये त्या उद्योगातून येणारा जो स्रोत आहे त्यामध्ये मी ती चळवळीमध्ये लावतो. कौतुकास्पद तुम्ही काम केलेलं आहे.
जेव्हा ही बातमी सगळ्यांकडे पसरली तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या घरी सांगितली असेल, नेमकी तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? नातेवाईकांची प्रतिक्रिया कशी होती? माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले. माझी आई काही शिकलेली नाही, तिला दुसरी येत नाही, म्हणजे दुसरीमध्येही शिकलेली नाही, पण तिला एवढं माहिती की बाबासाहेब आपले उद्धार करते, अण्णाभाऊ साठे आपले, छत्रपती शिवाजी महाराज आपले, सावित्रीबाई फुले आपले, ज्योतिबाराव फुले आपले, त्यांच्यामुळे आम्ही शिकलोय. माझ्या वडील आणि माझ्या आईनं मला हे चळवळीत संस्कार दिलेले आहेत. मला कुठल्याही जादूटोण्याविषयी किंवा कुठल्याही भानगडीविषयी मला माहीत नाही. मला माझ्या आईवडिलांना फक्त शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या विचारावर मला जगवलंय. मी शिकलोय, मी ग्रॅज्युएट मुलगा आहे. माझा छोटा बंधू हा सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या गावामध्ये सर्वात पहिला माझ्या समाजातून सिव्हिल इंजिनियर माझा बंधू आहे. अशा प्रकारे माझ्या आईनं माझ्या वडिलांना माझ्यावर संस्कार टाकलेले. ओके, धन्यवाद.